पसंत आहे मुलगी, पसंत आहे मुलगी. वेडी आहेस का तू? आपण सगळेच वेडे असतो. हे फनी नाहीये. सगळ्यांचं वेड हे वेगवेगळं असतं. मी तुला सांगितलं ना मला नाही आवडत हे. अहो बरं चुकलं, माफ करा. मी गंमत केली. आपण बोलणार होतो ना, त्यासाठी तुझं वागणं बदललं पाहिजे. मी पूर्ण बदलायला तयार आहे. काय बोलायचंय तुला? मी मागे म्हणाले होते ना तुम्हाला, सुनील बद्दल. मला कोणीच जवळचं नाहीये. त्याचा काय संबंध? मन मोकळं करायला काहीच जागा नाहीये. ती आत्या आहे ना तुझी. ती वयाने मोठी पडते ना. मग घरात कितीतरी जण आहेत अजून. कोणीच समजून घेत नाही मला. त्याला तुझा स्वभाव कारणीभूत आहे. असेल, मी कुठे नाही म्हणतीये. नंदिनी, तुझा स्वभाव बदलल्याशिवाय तुझं काहीही होऊ शकत नाही. माझं काय चुकतंय तेच मला कळत नाहीये. तुझं तर सगळंच चुकतंय. सगळीकडे तू चुकीचं आणि उलटसुलट सांगत असतेस. मला नाही कळलं. नंदिनी प्लीजच. तुम्ही नीट सांगितलं तर मी बदलायला तयार आहे. मला नाही वाटत तसं. अहो पण तोडून वागलं की वाईट वाटणार ना मला पण. मी पण माणूस आहे. माझ्या हातूनही चुका होतात. पण तुम्ही मला सांगितलं माझं कुठे चुकतंय तर माझी बदलायची तयारी आहे. आपण या सगळ्यावर नंतर बोलूयात. आत्ता का नको? कारण माझ्या डोक्यात आधीच खूप काय काय चाललंय. काही प्रॉब्लेम आहे का? काही मदत हवी आहे का तुम्हाला? नाही नको, थँक्स. नंतर बोलू आपण. उद्या बघू. पळून जाऊन लग्न करून आले ती दोघं. मनोहररावांच्या नंतर तू आमची जबाबदारी आहेस. हे तुझंच घर आहे. मी तुला सांगितलंय ना, सुनेच्या मानानं नाही राहता आलं तुला इथे तर मुलीच्या हक्कानं राहा तू इथे. मी तुला घराबाहेर निघ असं कधीच म्हटलेलं नाहीये. तू आता कबूल करशील अशी माझी अपेक्षाच नाहीये. अगं कबूल करायला मुळात मी तसं काहीतरी बोलायला हवं ना. धाकटी सून उर्मी. उर्मी हुशार वाटते मुलगी. तुम्ही माझी फक्त वडील म्हणून नाही तर मठाधिपती म्हणून, या गावातली एक वडीलधारी व्यक्ती म्हणूनही मान खाली घालायला लावली आहे. मला जीव द्यावा असं वाटतोय. म्हणजे आत्या पुढे बोलले मी, पण त्याचा सुतावरून स्वर्ग गाठून उर्मी मला म्हणाली वेड्यांच्या हॉस्पिटलमध्ये जा. उत्तम जुळतायत पत्रिका. म्हणजे सुनबाईंमुळे मुलाचा उत्कर्ष आणि प्रगती आणि चिरंजीवांमुळे मुलीला सुखाचा लाभ आणि उन्नतीचा मार्ग दिसणार आहे. अहो जागे आहात का? अहो जागे आहात का? हो तुम्ही. हो तुम्ही. सॉरी वासू, मला तुझ्याशी बोलता आलं नाही. सॉरी वासू, मला तुझ्याशी बोलता आलं नाही. तुझी चूक नाही, माझी आहे. तुझी चूक नाहीये, माझी आहे. कशी काय?
कशी काय? तुला या घरात आणलं, तुला या घरात आणलं. या घरात मी सुखात आहे. या घरात मी सुखात आहे. मला बरं वाटावं म्हणून म्हणतेस. मला बरं वाटावं म्हणून म्हणतेस. जोवर तू माझ्या बरोबर आहेस मी कायम सुखात आहे. जोवर तू माझ्या बरोबर आहेस मी कायम सुखात आहे. आय लव्ह यू उर्मी. आय लव्ह यू उर्मी. पाऊस पडतोय ना? पाऊस पडतोय ना? हो. हो. सकाळी बोलू. गुड नाईट. सकाळी बोलू. गुड नाईट. गुड नाईट. काय झालं वहिनी? काही नाही ग, मला एक विनोद आठवला. ए तुम्हाला पण सांगते. एकदा एका माणसाने एक परदेशी कुत्रा आणलं. ते कुत्रा म्हणे त्याच्या रक्ताच्या नात्याच्या माणसांना वासानं ओळखायचं. मग त्या मालकाने काय केलं, एक दिवस त्या कुत्र्याला सांगितलं, शाळेत जा आणि माझ्या 2 मुलांना घेऊन ये. ते कुत्र पण गेलं. बराच वेळ झाला ते कुत्रा आलं नाही. मालक घाबरला, मालकीण तर रडायला लागली. मग खूप वेळानंतर कुत्रा आलं आणि तो स्वतः बरोबर 8 मुलांना घेऊन आला. त्यातली 2 मोलकरणीची, 2 सेक्रेटरीची, 2 शेजारणीची आणि 2 मेवणीची होती. हे बघून मालकीण चिडली, म्हणाली, म्हणजे ही सगळी मुलं तुमची आहेत? तर मालक म्हणाला, ते मी तुला सगळं नंतर सांगतो. आधी मला सांग, त्या कुत्र्याने आपली मुलं का नाही आणली? अगं मला ना असले जोक माझी वहिनी पाठवते. तुमची वहिनी म्हणजे तुमची मैत्रीणच दिसते. अगं मैत्रीण काय, आम्ही तर अगदी सख्ख्या बहिणींसारख्या आहोत. अरे वा. तुला खरं सांगू का उर्मी, खरं तर ना लांब राहिल्यानंच प्रेम वाढतं. म्हणजे मी जर का उठून आता माझ्या माहेरी राहायला गेले तर माझ्या वहिनीला माझ्याबद्दल ना प्रेम राहणार ना किंमत. आपला मान आपणच ठेवायचा असतो ग. अगं बाई, ह्यांना काय झालं ग? वहिनी, तुम्ही असं बोलायला नको होतं. अगं बाई, हे त्यांना लागलं होय? अगं पण माझा असा हेतू नव्हता हो बोलायचा. त्यांच्या भावाचं घर आहे, राहू दे की त्यांना जितके दिवस राहायचे तितके दिवस. मला काय करायचंय? उर्मी, तुला हे सगळं विचित्र नाही का ग वाटत? काय? म्हणजे बघ ना, वंस महिनोन महिने इथेच राहतात. त्यांना कुणीच काहीच बोलत नाही, ना त्यांच्या सासरकडचे ना आपल्या घरातले. नाही म्हणजे मला काही प्रॉब्लेम नाहीये हो, पण त्यांच्या घरी सगळं नीट चाललं असेल ना ग, एवढीच काळजी वाटते. वहिनी, मी आलेच जरा. होय होय, नंदिनी माझ्या मित्राचीच मुलगी. हो, मुलीसारखीच आहे मला. हो, आणि पुनर्वसूला तर तुम्ही ओळखताच.
बर, त्यांनी तुमची वेळ घेण्यासाठी फोन केला होता का? बर बर. नाही, अगदी आत्महत्येचा प्रयत्न नाही केला, पण बर बर. नाही, बरं झालं तुम्ही आठवणीने फोन केलात. बर, तुम्ही आता तालुक्याला स्थिरावलात का? वा वा, छान छान छान. आई वडिलांच्या कष्टाचं चीज केलं तुम्ही. बर बर बर. नाही, आता आमचं कुठलं येणं होत आहे, पण पुनर्वसूचं लग्न आहे. तुमच्या घरी रीतसर पत्रिका जाईलच, पण आता तुमच्याशी बोलणं होतंय तर तुम्हाला तोंडी आमंत्रण करूनच ठेवतो. जरूर या. आभारी आहे. हरिओम हरिओम. काय झालं दादा? मोठे मानसोपचार तज्ञ झालेत ते आता तालुक्याला. हो, आपल्या मठाकडूनच त्यांचं झालंय सगळं शिक्षण. तुम्हाला फार मानतात ते. त्यांचं म्हणणं आहे, असं वर्तन काळजी करण्यासारखंच आहे. अजिबात वेळ न घालवता मुलीला ताबडतोब माझ्याकडे पाठवून द्या म्हणत होते. उपचारांनी फरक पडू शकतो. मग काय करायचं आपण? बोलवा नंदिनीला आणि ताबडतोब या म्हणा. या प्रकरणाचा सोक्षमोक्ष आता लवकरच लावला पाहिजे. येतो. काय बोलायचंय? तुझ्या बाबांच्या फोन नंबरचं काय करायचंय? काय करणार? फेक नंबर देऊयात. तू का वेड आहेस का? मग काय करणार आपण? वासू, आणखीन खोटं नाही बोलायचं. तुझा बाबा इथे लग्नासाठी आलेला चालणार आहे का तुला? तू नंबर देणं टाळ ना. मला नाही टाळता येणार उर्मी. आणखीन एक दिवस मागून घ्या रामदादांकडनं. आपण काहीतरी फिगर आउट करू. तू ऐक माझं. ऐक ना वासू, मला आणखीन खोटं बोलणं जमणार नाही. आपण दादांशी बोलू. तू बोल मग. तू बोल. काय तू बोल? तुला सांगतोय, त्यांना नाही पटणार. माझं ऐक ना. रामदादांना सांग आणखीन 2-3 दिवस थांबायला. काहीतरी उपाय सुचेल आपल्याला. मी आजीशी पण बोलते. उर्मी, माई आल्या. वासू माई बघतील ना. रात्री भेट ना. बघ वासू, प्लीज. रात्रभर पाऊस पडत असतो. मग माई, आत्या तुला सांगते, ते आतून एकटेत. कशावरून ग? अगं, काल पावसाकडे एकटेच बघत बसले होते. मग आता मला सांग, असा पावसाकडे एकटाच बघणारा माणूस मनातून एकटा असतो की नाही? असतो खरा. माझं अख्खं आयुष्य सरलं पावसाकडे एकटीनं बघण्यात. ती उर्मी त्यांना त्रास देत असणार असं वाटतं मला. त्रास म्हणजे? अगं, सारखी भांडत असेल. पटत नाही त्यांचं. त्यांचं म्हणजे काही सांगता येत नाही ना काही सोचता येत नाही असं होत असणार. काल त्यांच्या चेहऱ्याकडे बघत असताना असं वाटलं की सरळ जावं आणि त्यांचा हात हातात घ्यावा आणि म्हणावं की मी आहे, मी अजूनही वाट पाहतीये तुमची, तुम्ही एकटे नाही आहात. आणि हा एकच काय, पुढचे अनेक जन्म मी फक्त तुमच्यासाठीच जन्माला येणार आहे. त्या माणसाच्या डोळ्यात मला दुःख दिसलं आणि बोलताना ते जाणवलं सुद्धा मला. ती महामाया काय एवढा त्यांना त्रास देत असेल कळत नाही मला. अगं, मग चांगलंच आहे की. ती जितकी त्याला त्रास देईल ना तितका तो तिच्यापासून दूर जाईल आणि तुझ्या जवळ येईल. आत्ता निदान आम्ही बोलायला तरी लागलोय. तुला सांगतेय नंदे, जे तुला हवंय ना ते नक्की मिळणार. फक्त थोडा विश्वास आणि संयम ठेवायला हवा. कळलं? हो आत्या. आता मला वाटतंय मला हवंय ते सगळं मिळणार आहे मला. आणि त्यासाठी मी आहे ना तुझ्या बरोबर. रामदादा, तुम्ही? नंदिनी, दादांनी तुला बोलवलंय. मला का? नाही, माहित नाही. असशील तशी घेऊन ये म्हणालेत. चल.
जीजी आय एम सॉरी. प्लीज रडू नका ना. तुलाही खरंच असं वाटतं का ग की मी जावं? जीजी कुमुद वहिनींना असं काहीच म्हणायचं नव्हतं. तिच्या मनात ते आहे, कळतं मला. नाही हो, त्या पटकन बोलून गेल्या आणि नंतर त्यांना खूप वाईट वाटलं. पण खरंही आहे ना ग ती म्हणाली ते. जीजी प्रत्येक केस वेगळी असते की नाही? मी निघावं म्हणते उर्मी. कुठे? माझ्या घरी. नाही जीजी, आता लग्नाचं एवढं ठरलंय आणि तुम्ही जायचं म्हणताय ते बरं नाही दिसणार. असं माहेरी पडून राहणं पण बरं दिसतं का? पण तुम्ही पडून वगैरे नाही आहात जीजी. तुम्ही आम्हाला हवे आहात. असं सगळ्यांना नाही वाटत. तसं सगळ्यांना फक्त सांगता येत नाही. तुम्हाला हवं तर कुमुद वहिनींच्या वतीने मी माफी मागते. माफी नको मागूस. माझ्याकडूनच खरं तर तुझ्या बाबतीत खूप मोठी चूक झाली आहे. जीजी आता मागचं सगळं काढण्यात काही अर्थ आहे का? आणि तुम्हाला सांगू, एका अर्थी हे सगळं बरं झालं. दादांना कळेल का ही जी एक टांगती तलवार होती ना माझ्या डोक्यावर, ती तरी गेली. आणि आता तुझ्या बाबांना कळेल का अशी टांगती तलवार डोक्यावर? हो ना. काय उर्मीची काय खबर बात? सुखात आहे. घे चहा घे, सांभाळ. नाही पण तिला काही सांगितलेलं नाही ना तुम्ही यातलं? आज सांगण्याचा विचार आहे. अगं तू काय जीवावर उठलीस माझ्या? हा हे बघ, मी तुझ्या पुढे हात जोडतो, पाया पडतो तुझ्या. एक मिनिट पकड. काय झालं? पकड ना, एक मिनिट. अरे कशाला हलतोय? अरे त्रास होईल ना. नाही 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 म्हणजे काय, पायामुळे मला जमत नाहीये. नाही तर तुला ना असा साष्टांग नमस्कार घालायची इच्छा आहे माझी, असं समज. पण प्लीज उर्मिला यातलं काहीही कळू देऊ नका. धर चहा पी आता बस. विद्या, तुला खरंच वाटतंय असं की आम्ही काही सांगायला नकोय तिला? खरंच वाटायचं पाहिजे, खोटं कसं वाटणार सीमा? मग तो फोन दे इकडे. फोन दे म्हणजे? नाही नाही, एक मिनिट, मला कळलं नाही काय. अरे ते उगाच तुझे ते मठवाले आणि बुवाबाजी करणारे सारखे फोन करतात. त्यांना नाही एक उद्योग, आणि तू सुद्धा सारखं त्यांच्या तोंडी लागत असतोस. अगं आई, त्यांना उत्तर द्यायला नकोत का? मग आधी तुझ्या मुलीला उत्तर दे ना. अगं मुलीला उत्तर? सीमा, तू उगाच मला इमोशनली ब्लॅकमेल करू नकोस. हा तसंच समज हवं तर. अगं पण हवाय कशाला फोन तुम्हाला? सीमा तर आता जाईल ना ऑफिसला. मग असू दे ना, पण आई आहेत ना घरात. आई, तू काय करणार माझा फोन घेऊन? करणार काही नाही, पण तुझा पाय बरा होईपर्यंत त्या बुवाबाजी करणाऱ्यांशी तुला बोलू सुद्धा देणार नाहीये. नाहीतर काय, बीपी वाढून काहीतरी व्हायचं कधीतरी तुला. हो, तू फोन दे मला इकडे. अगं आई, आई अगं चहा सांडेल. अगं नाही, तू फोन दे, मग आम्ही गप्प बसतो. फोन काय दे, माझे कामाचे फोन असतील तर ते देईन ना मी तुला. बरं बरं, मी प्रॉमिस करतो, मी आता उगाच फालतू लोकांशी फोनवर बोलणार नाही. बस. प्रॉमिस वगैरे काही नाही. तू गपचूप फोन दे बघू. अगं काय जबरदस्ती ही? सीमा फोन लावू. हा चल चल. अगं नाही नाही, राहू दे, लगेच काय फोन लावतेस? थांब, राहू दे, देतो दे. घे. तुझा तो डबडा फोन तरी दे मला. कशाला? डबडा आहे ना. नाही, त्या डबड्या फोनवर मी डबडे गेम तरी खेळेन ना. दे. मला बोलवलत का दादा? हो. काय झालं? नंदिनी, तुमच्याशी कसं बोलावं तेच मला कळत नाही. काय झालं दादा? काही चुकलं का माझं? नंदिनी, आम्ही तुम्हाला आदितीपेक्षा वेगळं मानत नाही. दादा, माझ्या मनात पण माझ्या बाबांपेक्षा मोठं स्थान आहे तुमचं. तुमच्याकडनं अशा वागण्याची अपेक्षा नव्हती आम्हाला. म्हणजे? तुम्ही चक्क आत्महत्येचा प्रयत्न केला. दादा नाही, तसं नाही. मी तुम्हाला. तुम्ही अपुरी माहिती का देता? तसं नाही दादा. उर्मिनी तुम्हाला काहीतरी खोटं नाटं सांगितलेलं दिसतंय. पुनर्वसूंनी ही घटना प्रत्यक्ष डोळ्यांनी पाहिली आहे. दादा, मला. आमच्याकडून अशी काय चूक झाली की तुम्ही आमच्याशी असं वागलात? तुमच्यावर विश्वास तरी कसा ठेवायचा? कुठलीही गोष्ट असो, तुम्ही तुमच्या पद्धतीने ती वाकवता आणि सांगता. दादा, मला तुम्ही. नाही, नका. तुम्ही आता बोलू नका मध्ये. चुकलं माझं दादा. हे तुम्हाला जाणवतं हेच आमच्यासाठी खूप आहे. तुम्ही सांगाल ती शिक्षा भोगायला तयार आहे मी. मी अक्काबाईंना पत्र धाडून बोलावून घेतलं आहे.
दादा पण आणि हो, तुमच्या बाबतीत जे उपचारांचं ठरवलं आहे ते योग्य आहे असं मला वाटतंय. दादा पण मला काही वेळ नाही. ते लागण्याची वाट पाहण्यात काय अर्थ आहे नंदिनी? हे मानसोपचार तज्ञ माझ्या परिचयाचे आहेत, हुशार आहेत, भला माणूस आहेत. त्यांनी सांगितलंय शरीराचे आजार असतात तसे मनाचेही असू शकतात आणि ते उपचारांनी बरेही होऊ शकतात. मला वाटतं तुम्ही ताबडतोब उपचारांना सुरुवात करा. त्या निमित्तानं मनात काही साचलेलं असेल तर ते बाहेर येईल. उद्या सासरी गेल्यावर तुमच्या हातून असं काही झालं तर त्याची उत्तरं आम्हाला द्यावी लागतील. ताबडतोब उपचारांना सुरुवात करा. मी स्वतः सुनबाईंना सांगणार आहे, त्या तुम्हाला मानसोपचार तज्ञांकडे घेऊन जातील. तुमच्या वागण्याबद्दल तुम्हाला पश्चाताप वाटत असेल तर सुनबाई सांगतायत तसं करा, त्यातच तुमचं भलं आहे. सुनबाई? हो, आमच्या धाकट्या सुनबाई उर्मींबद्दल बोलतोय आम्ही. तुम्ही म्हणाल तसं दादा.